16 ऑगस्टच्या रात्री धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात तसेच मालेगाव आणि वाशिम परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्यरात्री महान धरणाची पाणी पातळी वाढली आणि मध्यरात्र 12 वाजता धरणाचे 2 दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले। 17 आणि 18 ऑगस्टला धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने 18 ऑगस्टच्या दुपारी महान धरणाचे सर्व 10 दरवाजे 60 सेंटीमीटर म्हणजेच 2 फूट उघडण्यात आले आणि नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात आला। 19 ऑगस्ट रोजी पाणी पातळी घसरू लागल्याने तब्बल 65 तासानंतर सायंकाळी 5 वाजता सर्व दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग संपूर्णपणे थांबविण्यात आला आहे। आज पाऊस न झाल्याने जलसाठा हळूहळू वाढत आहे। दरवाजे बंद करताना आणि विसर्गाच्या वेळेस महान धरणात उपलब्ध जलसाठा 347.10 मीटर 76.62 दशलक्ष घनमीटर इतका म्हणजेच 88.8% होता। सूत्रांनी सांगितले की पुढे पाऊस झाल्यास अधिक किंवा कमी पाणी सोडण्याचा निर्णय वेळेनुसार घेतला जाईल। कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोळे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाळे आणि ड्युटीवर नियुक्त कर्मचारी मनोज पाठक हे धरणातील वाढत्या जलसाठ्यावर सतत लक्ष ठेवून आहेत।